मॉर्निंग इंडिया. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि आज आपल्या स्वित्झर्लंडमधील आहे शेवटचा दिवस. तर आज आपल्याला जायचं आहे पुन्हा नॉर्वेला. पण दिवसभर आपण स्वित्झर्लंडमध्ये फिरणार आहोत. घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि नंतर आपण निघालेलो आहोत आता बॅगी घेऊन. आणि दिवसभर आज पाहणार आहोत चॅपल ब्रिज आणि अजून काय काय जे रोडमध्ये आपल्याला सिटी भेटतील त्या, प्लस झुरिच वगैरे. तर आजचा दिवस खूप छान असणार आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला सुरू करूयात आपली जर्नी आजची. घराची की देऊन जाताना इथे कुणी पर्सन अवेलेबल नसतात, त्याच्यामुळे ही की इथे पहा अशा प्रकारे ठेवून जायची असते. घेताना पण आम्ही अशीच घेतली होती, पण रात्र असल्यामुळे दाखवता आलं नाही. तर आता इथे चावी ठेवून दिलेली आहे. कीवर्ड उघडायचा आणि कीवर्डने फ्लॅटची चावी ठेवून द्यायची. कशा बॅग ठेवल्या होत्या तशा इथे फिरायला येणाऱ्या सर्वांसाठी प्रत्येक स्टेशनला लॉकर्स असतात. आणि हे आहे इंटरलेकन ओस्ट. इथे आल्यानंतर इथे लगेचच रेल्वे स्टेशनला हे लॉकर्स अवेलेबल आहेत, जिथे आपण मोठ्या मोठ्या आपल्या बॅग कॅरी न करता यामध्ये ठेवून देऊ शकतो. तर ती आहे ती लॉकर्स. ट्रेनमध्ये एंटर केल्यानंतर बॅगा ठेवण्यासाठी असे कप्पे असतात इथे. ओके, त्या कप्प्यांमध्ये आपण बॅगा ठेवायच्या. ते पाहिलं तर पूर्ण अख्ख्या सीटवरती बॅगा ठेवण्यासाठी जागा केलेली आहे, ट्रॉलीज टाकलेली अशी. आता आपण चाललेलो आहोत लुझानचा जगप्रसिद्ध चॅपल ब्रिज पाहण्यासाठी आणि ही घेतलेली आहे ट्रेन. व्ह्यू एन्जॉय करते मी. वाव, स्वित्झर्लंड वरून जायचं मन नाही करत ते बिलकुल पण आहे ना. हो, कुठं जायचं मन करेल. स्वित्झर्लंडला ते आहे आपल्याला स्वित्झर्लंडचं गावचं चित्र दर्शवतं. खऱ्या अर्थाने स्वित्झर्लंडचा ग्रामीण भाग असा दिसतो.
लुझनमध्ये पोहोचलेलो आहोत आणि तिथून आपण घेतलेली आहे क्रूज आणि आपण जस्ट 2-3 गावं फिरून येणार आहे. फक्त लुझन लेक फिरून येणार आहोत 1.5 तासात परत. 1.5 तासामध्ये परत, कारण की इथे आपण स्विस पास घेतलेला आहे, त्यामध्ये बस, ट्रेन, क्रूज काही पण चालतं. लुझन पाहून आजच्या दिवसात आम्हाला फ्लाईट पकडायची आहे, त्यामुळे ट्रेनने बाहेर आल्यानंतर लगेचच आम्हाला क्रूज लागलेली दिसली आणि वेळ न घालवता आम्ही लगेच क्रूज पकडली, जेणेकरून आल्यानंतर आम्ही चॅपल ब्रिज पाहू शकतो आणि हा प्लॅन आमचा सक्सेस झालेला आहे. आणि हाच आहे सुंदर असा लुझन लेक. लुझन लेकमधून प्रवास करताना पुन्हा एकदा आपल्याला स्वित्झर्लंडच्या सुंदरतेची प्रचिती येते. इथे पाहाल तर लुझन लेकच्या आजूबाजूची जी शहरं आहेत ती अगदी सुंदर पद्धतीने सजवून मेंटेन करून ठेवलेली आहेत. त्याचबरोबर पाहाल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुंदर असे बीचेस पाहायला मिळतील, जिथून मुलं मस्तपैकी स्विमिंग वगैरे करत आहेत. जर बीच प्रेमी असाल तर लुझन क्रूज घेतल्यानंतर पहिला स्टॉप आहे, त्यावर खूप सुंदर असा बीच आहे, तो तुम्ही एन्जॉय करू शकता. आम्ही मात्र सिटी फिरण्यासाठी पुढच्या स्टॉपला उतरलेलो आहोत आणि सिटी फिरण्यासाठी इथे पाहाल तर सुंदर अशी लुडो बस आहे, जी आपल्याला पूर्ण सिटी फिरवून आणते. आपण पोहोचलेलो आहोत पुन्हा सिटीमध्ये
आणि सिटीमध्ये सगळीकडे गाण्यांचे प्रोग्राम सुरू आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे, तर आम्ही आलेलो आहोत खाऊ गल्लीमध्ये. आणि इथे खाऊ गल्लीमध्ये भरपूर स्टॉल आहेत. या स्टॉलमध्ये पाहाल तर आपला भारतीय स्टॉल सुद्धा एक आहे, जिथे भजी, पकोडे, समोसे, पनीर अशा वेगवेगळ्या भाज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. काय घेतलंय खाऊ गल्लीत? चॉकलेट सॉस आहे हा, आणि दिस इज चुरोज. आपण पोहोचलेलो आहोत स्वित्झर्लंड मधील चॅपल ब्रिजवर. सी समोर दिसतो आहे तो आहे चॅपल ब्रिज. खूप जुना ब्रिज आहे हा, आणि पूर्णपणे लाकडी आहे. पाण्यामध्ये पहा, पूर्ण लाकडावरती बनवलेला दिसतोय. लुझन शहराच्या मेन रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 5 मिनिटात आपण या ब्रिजवर पोहोचू शकतो. या ब्रिजचे बांधकाम म्हणाल तर सन 1400 मध्ये सुरू होऊन अगदी पेंटिंग पर्यंत 1580 मध्ये पूर्ण झाले. चौदाशे शतकातील हा पुरातन ब्रिज आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. पाहू शकता, जुना लाकडी तर आहेच आहे, प्लस सगळा पूर्णपणे फुलांनी सजवलेला आहे. काय होतं? हां, येतं थोडं. प्रत्येक वेगवेगळा झेंडा लावलेला होता. मी प्रत्येक कंट्रीचा असं झेंडा असणार, घर असणार, गाया पण येते बघा. शेती पण आहे बघ. विहीर बघ. आणि शेती पण आली ती. स्विस ट्रिप संपवून आम्ही निघालेलो आहोत पुन्हा नॉर्वेला. तुम्हाला घेऊ का नको? चेक इन झालेलं आहे, सिक्युरिटी चेक झालेलं आहे, आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आता डिपार्चरच्या इथे. 5 मिनिटात डिपार्चर सुरू होईल. दमलोय, खूप पळावं लागलंय कारण की एक महिन्यात मी दुसऱ्यांदा आली आहे स्वित्झर्लंडला. त्याच्यामुळे माझं वायफाय लगेच कनेक्ट झालंय. तुमचं कनेक्ट नाही होते ना? मी स्वित्झर्लंडची पाहुणी झाली आहे. एका महिन्यात मी दुसऱ्यांदा आली, सेकंड टाइम.
फ्लाईट घेतलेली आहे आत्ता आणि ओस्तपर्यंतची फ्लाईट आहे. 9 वाजले ते. तर चला आता आम्हाला पोहोचायला रात्रीचे 11-12 होतील. त्यामुळे व्हिडिओ इथे सेंड करते. आणि आजचा दिवस खूप छान गेला. मस्त चापल ब्रिज पाहिला आणि स्विसमधला शेवटचा दिवस आमचा संपलेला आहे. मस्त क्रूज सफर झाली एक छान अशी. तर चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब. Cabin crew on doors to close it.